मकर संक्रांतीला राशीनुसार करा या वस्तूंचे दान. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्याला प्रसन्न करण्यासाठी स्नान केल्यानंतर तीळ, मिठाई, खिचडी, रेशमी कापड, लोकरीचे कपडे, डाळी आणि गोड तांदूळ दान करावे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही काळे तीळ, उडीद डाळ, खिचडी, मोहरीचे तेल आणि काळे उडीद दान करावेत. मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह असल्याने या राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला मोहरीचे तेल, बेसनाचे लाडू, उडीद, काळे तीळ आणि खिचडी दान करणे शुभ मानले जाते. कर्क राशीत जन्मलेले लोक आज त्यांनी पिवळी फुले, पितळेची भांडी, संपूर्ण हळद, हरभरा डाळ आणि खिचडी दान करावी. सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव मानला जातो. या राशीच्या लोकांनी गूळ, रेवडी, खिचडी, मसूर डाळ आणि लाल वस्त्र दान करावे. कन्या राशीचा स्वामी बुध देखील मानला जातो. त्याला प्रसन्न करण्यासाठी आज तुम्ही लोकांना शेंगदाणे, खिचडी, हिरवे कपडे, संपूर्ण मूग दान करावेत. तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे म्हणून त्यांनी साखर, मिठाई, खिचडी आणि उबदार कपडे दान करावेत. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ मानला जातो. ज्याला लाल रंग खूप आवडतो. या दिवशी तुम्ही गूळ, ब्लँकेट, खिचडी यासारख्या गोष्टी गरजूंना दान कराव्यात. यामुळे मंगळ ग्रहाचे आशीर्वाद मिळतात. धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह मानला जातो. या राशीखाली जन्मलेले लोक गरजू व्यक्तीला कोणतेही धार्मिक पुस्तक, लाल कापड, लाल चंदन, तीळ किंवा शेंगदाणे दान करू शकतात. मकर राशीचा स्वामी या राशीत भ्रमण करतो म्हणून आज ब्लँकेट, कपडे, खिचडी इत्यादी दान करावे. असे केल्याने शनिदेवाचे आशीर्वाद कुटुंबावर राहतात. कुंभ राशी देखील शनीची आवडती राशी आहे. या राशीच्या लोकांनी या दिवशी काळ्या वस्तूंचे दान करावे. तूप दान करणे देखील शुभ मानले जाते. मीन राशीच्या लोकांनी मकर संक्रांतीला तीळ आणि हरभरा डाळीचे दान करावे. जर त्या व्यक्तीची इच्छा असेल तर तो कोणतेही धार्मिक पुस्तक किंवा पिवळी वस्तू देखील दान करू शकतो. असे केल्याने गुरुग्रहाचा आशीर्वाद मिळतो.